सामनामधून आता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले। गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह आणि फडणवीसांनी प्रयत्न केल्याचं देखील आजच्या सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। तर सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांनी हा दावा केलाय। गडकरींच्या पराभवासाठी रसद फडणवीसांनी पुरवली असं राऊतांनी सामनामध्ये लिहिलेलं आहे। तर अजित पवारांचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून शिंदेंचे प्रयत्न आहेत। शिंदेंनी अनेक मतदारसंघामध्ये 30 कोटी वाटले असा दावा देखील आजच्या सामनामध्ये करण्यात आलेला आहे। तर आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सामनामधून काही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। दरम्यान सामना रोखठोकमध्ये काय दावे करण्यात आलेले आहेत त्याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 4 जून नंतर भाजपमध्ये मोदी, शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री वाटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचाराला उतरले। गडकरींच्या प्रभावासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली। हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात, जे गडकरींचे तेच योगींचे। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला। उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल। आधी मोदी, शहांना घालवा असं उत्तरेतील योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलं। त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल। एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीमध्ये केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट आहे। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे यांनी त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले असा थेट हल्लाबोल आणि दावा आजच्या सामना रोखठोकमधून करण्यात आलाय। आता त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते। परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं। जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं। असे लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूने बोलता, तर ही काय दुपट्टी भूमिका आहे। म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे। स्वतःचं आयुष्य सुपारीवर चालवणाऱ्या संजय राजाराम राऊतला सगळेच सुपारी घेतात असं वाटतं। हा भांडूपचा देवानंद ज्यांनी सुपारी घेण्यामध्ये PhD केलेली आहे त्यांनी पाड्यापाड्याच्या राजकारणाचं बोलू नये। आता जे का तू लंडनला बसला आहेस ते लॉयड्स बँकमध्ये कुठले व्यवहार सुरू आहे? काँग्रेसकडून उद्धव ठाकरेचे उमेदवार पाडण्यासाठी तुला किती मोठी सुपारी मिळाली आणि ती सुपारी आता हवाल्याच्या मार्गाने लंडनच्या लॉयड्स बँकमध्ये कसं काय ठेवली जाते? हा जावई शोध कोणी लावला? अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते। निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध, पाणी का पाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।